नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. चला तर मग आज आले होते माझे तांदूळ. म्हटलं आलेच आहे तर मग साफ करून घ्यावा, परत वेळ भेटत नाही. आज थोडासा वेळ होता, निवांत होते. तांदूळ घेतले साफ करायला. बघते तांदळामध्ये बिलकुल कचरा नाही. हा तांदूळ मी घोटीवरनं आणला आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी डायरेक्ट घरपोच डिलिव्हरी केला आहे. शेतकऱ्यांकडचा इंद्रायणी तांदूळ आहे. खूप छान क्वालिटी आहे तांदळाची. कमीत कमी 6 महिने पुरेल एवढा तांदूळ मी भरून ठेवला आहे. तांदूळ, गहू, बाजरी मी एका वेळेस सगळं भरून ठेवते. गहू आणि बाजरी तर मला गावावरून येतच असती. रेशनिंगचा तांदूळ जो असतो तो पण मी गावावरूनच घेऊन येते येताना. आणि आता यावर्षी घेतला इंद्रायणी तांदूळ. नाहीतर मी दुकानातून दर महिन्याच्या किराणात 5-5 किलो असंच घ्यायचे. पण यावेळेस एकाच वेळेस 25 किलो घेऊन ठेवला. 6 महिने आता मला टेन्शन नाही राहणार तांदळाचं. उन्हाळ्याची आता सगळी कामं आवरली आहे. फक्त माझे राहिले ते उडदाचे पापड. 2-2.5 किलोचे पापड करून झालेत. अजून 2-2.5 किलोचे करायचे. कारण नवीन पापड केले म्हणजे प्रत्येकजण दिवसाला 5-5, 6-6 असे पापड खायचे. तर मग माझे 2-2.5 किलोचे जे पापड होते ते पापड संपले. आता फक्त मला उडदाचे पापड करायचे म्हणजे मग माझं उन्हाळ्याचं, वाळवणाचं, याचं त्याचं सगळं काम आवरलं. मग फायनली मी आता मुलांना सुट्ट्या लागल्या, गावाला जायला रेडी. चला आता इथेच एंड करते. भेटू नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.